जय हिंद मित्रांनो तुमची सुद्धा जर आज एनसीसी झालेली असेल, एनसीसी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे कंप्लीट असेल तर मित्रांनो तुम्ही इंडियन आर्मी मध्ये डायरेक्ट ऑफिसर बनू शकता, ते पण लेफ्टनंट। आता त्यासाठी मित्रांनो काय आहे त्याचं सिलेक्शन प्रोसेस वगैरे पूर्णपणे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। मित्रांनो इंडियन आर्मी मध्ये एनसीसी स्पेशल एंट्रीच्या जागा निघलेल्या आहे, 57वा कोर्स आहे 2025 चा। आता त्याचे फॉर्म स्टार्ट झालेले आहे। आता मित्रांनो त्या भरतीसाठी तुमचं एज लिमिट किती असलं पाहिजे, तुमचं शिक्षण एज्युकेशन किती असलं पाहिजे, टोटल पोस्ट किती आहे, पूर्णपणे तुम्हाला बेसिक पासून इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। फक्त हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। मित्रांनो तुमची सुद्धा जर एनसीसी झालेली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप जास्त फायदा भेटणार आहे आणि खूप मोठी अपॉर्च्युनिटी भेटणार आहे इंडियन आर्मी मध्ये ऑफिसर बनण्याची। मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। ते सबस्क्राईबचं बटन प्रेस करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशीच नवीन भरतीची अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमची जर एनसीसी कंप्लीट झालेली असेल तर तुम्ही डायरेक्ट इंडियन आर्मी मध्ये ऑफिसर बनू शकता, तुम्हाला लेफ्टनंट रँक डायरेक्ट भेटेल। आता त्यासाठी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एक्झाम राहणार नाही, त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फिजिकल राहणार नाही, तुम्हाला फक्त एक 5 दिवसाचा एसएसबीचा इंटरव्ह्यू राहील। तो जर इंटरव्ह्यू जर तुम्ही क्रॅक केला म्हणजे तुम्ही जर ते पास झाले तर तुम्ही इंडियन आर्मी मध्ये ऑफिसर बनू शकता। आता मित्रांनो त्या भरतीसाठी काय सिलेक्शन प्रोसेस आहे तुम्हाला पूर्णपणे मी नोटिफिकेशन पीडीएफ दाखवतो, त्यामध्ये पूर्णपणे स्टेप बाय स्टेप पूर्णपणे माहिती देतो। फक्त स्क्रीनवरती पूर्णपणे माहिती तुम्ही बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका। तर सगळ्यात अगोदर स्क्रीनवरती बघा। तर तुम्ही त्या स्क्रीनवरती चेक करू शकता, ही इंडियन आर्मीची एनसीसी स्पेशल एंट्रीची ऑफिशियल नोटिफिकेशन पीडीएफ आहे आणि ही ऑफिशियल वेबसाईटवरती अपलोड आहे। आता इथे चेक करा, जॉईन इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम 57वा कोर्स आहे, एप्रिल 2025 शॉर्ट सर्व्हिस कमिशन थ्रू तुमचं सिलेक्शन होणार आहे। आणि जर तुमचं एनसीसी कंप्लीट असेल, तुमच्याकडे सी सर्टिफिकेट असेल, जर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही इंडियन आर्मीमध्ये डायरेक्ट ऑफिसर बनू शकता। तुम्हाला इथं कोणताही प्रकारचा एक्झाम नसणार आहे आणि कोणताही प्रकारचं तुमचं इथं फिजिकल नसणार आहे, तुम्हाला इथं इंटरव्ह्यू असेल एसएसबीचा। आता इथं चेक करा, ह्या भरतीसाठी तुम्ही अनमॅरिड असले पाहिजे, मेल फिमेल कॅन्डिडेट दोघंही अप्लाय करू शकतात, दोघंही फॉर्म भरू शकतात। ह्या भरतीसाठी तुमचं एज लिमिट मित्रांनो, ह्या भरतीसाठी तुमचं एज लिमिट इथे चेक करू शकता। एज लिमिट 19 to 25 इयर्स या दरम्यान जर तुमचं एज असेल तर फॉर्म भरू शकता। तुमचे बर्थ डेट 2 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2006 या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे। तुमचं जेव्हा एनसीसी स्पेशल एंट्री थ्रू जर तुमचं सिलेक्शन जर झालं तर तुम्हाला सगळ्यात अगोदर नंबर 1ला तुम्हाला लेफ्टनंट रँक भेटते। तुमचं पेमेंट राहील ट्रेनिंगच्या टाइमला 56,100 आणि तुमचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर 1,77,500 रुपयेपर्यंत तुम्हाला पेमेंट राहील। त्यानंतर तुमचं दर 3 वर्षाला म्हणा किंवा 4 वर्षाला त्याचं आता ते तुमच्या लेवलवरती राहील। त्यानंतर तुमची 2 नंबरची कॅप्टन रँक, मेजर रँक, लेफ्टनंट जनरल, त्यानंतर ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, म्हणजे अशा तुमच्या रँक प्रमोशन होत जाईल, त्यानुसार तुमचं पेमेंट पण इथं वाढत जाईल। पोस्ट किती आहे, त्यानंतर फॉर्म भरण्याची स्टार्टिंग डेट, लास्ट डेट किती आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो, इथं नीट चेक करा। इथं चेक करू शकता, इंडियन आर्मी एनसीसी भरती 2024, इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2025 57वा कोर्स आहे, इंडियन आर्मी एनसीसी रिक्रुटमेंट 2024। ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं चेक करू शकता टोटल जो पोस्ट आहे मित्रांनो, हे आपले टोटल पोस्ट 76 जागा आहे टोटल। ओके, दरवर्षी 50-51 जागा अशा राहायच्या, आता 76 जागा आहे। ते नाव स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2025 57वा कोर्स। यामध्ये टोटल एनसीसी स्पेशल एंट्री पुरुष मेलसाठी 70 वॅकेन्सी आहे आणि फिमेलसाठी 6 वॅकेन्सी आहे, टोटल 76 वॅकेन्सी आहे। तुमचं एज्युकेशन इथं चेक करू शकता, एनसीसी सर्टिफिकेट होल्डर तुम्ही असले पाहिजे, प्लस 50 गुणासह पदवीधर तुम्ही असले पाहिजे, तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे, किंवा तुमच्याकडे तुम्ही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या इयरला असले पाहिजे। जर शेवटच्या वर्षाला असेल तरी पण ॲपेअरमधून तुम्ही फॉर्म भरू शकता। तुमची 2 वर्षाची एनसीसी मध्ये सेवा झालेली असली पाहिजे आणि तुमच्याकडे एनसीसी सर्टिफिकेट तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे। जर असेल तर फॉर्म देऊ शकता। आणि प्लस मित्रांनो एनसीसी सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला A किंवा B ग्रेड असला पाहिजे। जर C असेल तर फॉर्म भरून सुद्धा काही उपयोग होणार नाही, की तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला इथं बोलवलं पण जाणार नाही इंटरव्ह्यूसाठी। त्यानंतर इथं वयाचे 8 एज लिमिट बघू शकता, 2 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2006 या दरम्यान जर तुमचं एज असेल तर फॉर्म भरू शकता। ह्या भरतीसाठी तुमचं एज लिमिट 19 ते 25 इयर्स या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे। नोकरीचं ठिकाण ऑल इंडिया आहे, संपूर्ण भारत फॉर्म भरू शकतात। फी ॲप्लिकेशन फी कोणतीही प्रकारची नसते, कारण की आर्मी म्हणल्यावरती तुम्हाला इथं फॉर्म भरण्यासाठी कोणताही प्रकारचा पैसा लागणार नाही, फ्रीमध्ये फॉर्म भरू शकता। सध्याला चालू झालेली आहे, तुम्ही इथं चेक करू शकता, फॉर्म भरायला सध्या चालू झालेले आहे। फॉर्म भरण्याची लास्ट डेट ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट आहे। 9 ऑगस्टच्या आत ज्याला कोणाला फॉर्म भरायचा आहे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। याची नोटिफिकेशन पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळेल।
टेलिग्राम चॅनलची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करून पूर्णपणे नोटिफिकेशन पीडीएफ बघा, पूर्णपणे माहिती जाणून घ्या आणि फॉर्म भरून टाका आणि तयारीला सुरुवात करा. मित्रांनो, तुम्हाला पूर्णपणे स्क्रीनवरती माहिती मिळालीच असेल या भरतीसाठी. मित्रांनो, तुमची जर एनसीसी सर्टिफिकेट जर कंप्लीट झालेलं असेल, जर तुमचं एज 25 इयरच्या आत असेल, म्हणजे 25 इयर पर्यंत जर असेल, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आता ज्या कुणाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही इझिली फॉर्म भरून घ्या. तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍप्लिकेशन फी वगैरे काहीच नाहीये. इंडियन आर्मीच्या गव्हर्नमेंट वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता, फॉर्म भरू शकता. बाकी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला जर चांगली माहिती मिळाली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्या मित्रांची सुद्धा मदत होईल आणि ते सुद्धा इझिली फॉर्म भरून घेतील. आणि तुमचे जर एनसीसी झालेले मित्र जर असेल, त्यांची एनसीसी कंप्लीट आहे आणि ते जर तुमचे मित्र असेल, तर त्यांना सुद्धा व्हॉट्सअपला हा मेसेज सेंड करा, हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, म्हणजे त्यांची सुद्धा मदत होईल. बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.